महाराष्ट्राच्या 2 पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि या दोन्ही निकालामध्ये ज्या पद्धतीने महायुतीचा जो विजय आहे तो अबाधित राहिला, पण विशेष करून बारामतीच्या मतदारांनी ज्या पद्धतीच्या भावना सुनेत्रा वहिनीसोबत दाखवल्या ना, त्या भावना ऐकून ज्या परिस्थितीत आम्ही आज विचार करतोय की ज्या परिस्थितीत अजितदादाबद्दलची सहानुभूती एवढी मोठी असताना अजितदादांचा जो कार्याचा आवरा जो आहे तो एवढ्या व्यापक प्रमाणात बारामतीमध्ये असताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कुरघोड्या आणि ज्या पद्धतीची राजकीय खेळी हे वारंवार होऊन ज्या पद्धतीच्या परिस्थितीत या राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी ज्या पद्धतीचे खिंडार पाडण्याचे प्रयत्न हे वारंवार सुरू आहेत. हे प्रयत्न हे साधे नाहीयेत किंवा सत्ता हातातून जात असताना, लोकमत हातातून जात असताना ज्या काही यांच्या पायाखालची जी वाळू सरकवू लागलेली आहे त्याचे हे मोठे परिणाम, आणि या परिणामाची जी भनक प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी यासाठी यांनी ट्रोल आर्मी तयार केली. जी ट्रोल आर्मी या सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून कुठं सूत सापडतोय, कशा पद्धतीने या राष्ट्रवादीची जी घडी आहे ती विस्कटता येईल यासाठीच प्रयत्नशील आहे. फक्त मुद्दा आहे तो एका परिवाराला किंवा एका विचाराला फक्त जिवंत ठेवण्यापुरता. पण तो विचार या महाराष्ट्रासाठी अनुकूल आहे का? त्या विचाराने आजपर्यंत महाराष्ट्रासाठी काय काय केलं आणि त्या विचारामुळे आज महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीला येऊन बसलाय, या सगळ्या गोष्टींचं उत्तर शोधण्याचं काम आपण आज व्हिडिओमध्ये करणार आहोत. ज्या पद्धतीनं अजितदादांचं ते दुर्दैवी अपघात आणि त्यामध्ये अजितदादांना आपलं प्राण गमवावं लागला, त्यानंतर महाराष्ट्राच्या सारीपाटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग सुरू झाले. जणू महाविकास आघाडीला किंवा शरद पवार साहेबांना एक मिळालेली खूप मोठी संधी, या संधीचं सोनं कसं करायचं यासाठी वारंवार पद्धतीनं आपले आपले प्रयोग सुरू होते. मग दादांच्या अंत्यविधीपासून ते दादांनी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण करून ठेवल्या आणि सगळा मीडिया स्वतःच्या आधिपत्या खाली कसा राहील, स्वतःला कशा पद्धतीची प्रसिद्धी मिळेल या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखण्यात आली. आणि या सगळ्या गोष्टीसाठी मीडिया कॉर्पोरेट आहे. मग काय, किंमत मोजा आणि आहे ती परिस्थिती कॅप्चर करा. मग सगळ्या जर ऐकून सगळ्या परिस्थितीचं जर अवलोकन केलं असेल तर ही संधी कशा पद्धतीनं आपल्या पत्त्यावर पाडून खऱ्या अर्थानं ही अजितदादा यांची राष्ट्रवादी ही मूळ म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये कशी विलीन करता येईल यासाठीचे प्रयत्न. कारण की सत्ता कुणाला नकोय, ही सत्तेची खुर्ची जी आहे ती लोकांनी विश्वासाने विकासासाठी जरी दिली असेल तरी राजकारणी कशा पद्धतीने या सत्तेचा खुर्चीचा वापर करतात हे आता तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. मग या सगळ्या गोष्टींची खेळ्या ज्या पद्धतीने खेळल्या गेल्या आणि या खेळीमध्ये बारामती हे केंद्रबिंदू झाले, महाराष्ट्रासाठी केंद्रबिंदू झाली. जसं बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग ही निवडणूक खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू होती आणि ज्या पद्धतीने भावनिक लाटेवर ही निवडणूक लढल्या जाईल असे सगळ्यांचे अनुमान होते, पण झालं उलट. पण दादांनी तर इथं दोन्ही गोष्टी आणून सोडल्या होत्या. बारामतीमध्ये दादांनी ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण केली, सहानुभूतीसोबत विकासाची जी चाड होती त्या चाडीच्या बळावर सुनेत्रा वहिनींना 98% मतदारांनी मतदान करून विरोधकांना आपली जागा दाखवली. विरोधामध्ये जरी बिचकोले असतील किंवा अन्य कोणी असतील, पण बिचकोले आणि अन्य कोणींचा जो चेहरा होता तो चेहरा कशा पद्धतीने उभ्या करण्यात आला होता आणि त्याला कशा पद्धतीने वलय देऊन स्वतःची खिळी ही मजबूत करण्याचा प्रयत्न प्रत्येक बाईटमध्ये लक्षात येत होता. तरीही ज्या पद्धतीचा संयम आणि ज्या पद्धतीची परिस्थिती सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी हाताळली आणि खऱ्या अर्थानं दादांची जी एक महत्वाकांक्षा आहे, दादांचा जो एक धीरगंभीरपणा आहे, दादांची जी राजकारणातली जी एक खेळी आहे
ती खेळी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये यशस्वी करून 98% मतदान आपल्या पदरात पाडून देशामध्ये सगळ्यात विक्रमी मताने निवडून येण्याचा जो बहुमान वहिनीने मिळवलाय ना, तीच खरी या लोकशाहीची कसोटी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तरी या दादा वहिनींनी किंवा ज्या परिस्थितीत वहिनींनी या पक्षाची परिस्थिती सांभाळली, या पक्षाचा जो विचार आहे, ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, आणि एक विशेष करून या दोन्ही मुलांचं म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांचं खूप मोठं कौतुक करावे लागेल. कारण की आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा संयम राखत, भलेही परिस्थिती मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली, वेगवेगळ्या पद्धतीच्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीचे कारस्थान, वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे शिकवणी जरी त्यांना मिळत असतील तरी त्यांनी दादांच्या स्वप्नासाठी जो धीरदत्तपणा स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं आपल्या वडीलधारी माणसांचं म्हणजे आता पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे प्रत्येक कार्यकर्ता आज या दोन्हींसाठी वडीलधारी सारखाच आहे. या दोघांनी या वडीलधारी लोकांचं जे मार्गदर्शन आणि ज्या पद्धतीचा सन्मान राखून या सगळ्या पक्षाची जी घडी आहे ती व्यवस्थितपणे हाताळली ना, तीच खरी कसोटी आता लोकांच्या पोटात दुखू लागलेली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे जरी 4 पिलर्स या राष्ट्रवादीच्या मुख्य भूमिकेत असतील तरी अनेक कार्यकर्ते असे मधून पेरून ठेवले होते की जी भूमिका ही आपल्या आपल्या पद्धतीनं मांडून यांचं मनोबल कशा पद्धतीने खच्चीकरण करता येईल, यांना कशा पद्धतीनं आहे त्या वाटेवर वाट सोडून दुसऱ्या वाटेकडे परिवर्तित करता येईल यासाठी सतत प्रयत्नशील होते. कारण की या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने कोपऱ्याला गोळ लावून ठेवला होता आणि या कोपऱ्याच्या गोळासाठी दादांनी जे या संघर्षातून उभं केलेलं हे सगळं सत्ताकारण किंवा लोकांच्या हितासाठी मांडलेली ही समीकरणं आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कशी वापरता येईल यासाठी अहोरात्र घटणारे हे जे आतील समर्थक होते ना, त्या समर्थकांना खऱ्या अर्थानं सुमित्रा वहिनींनी जो रस्ता दाखवलाय आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिशान सिद्दीकीला ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी विधान परिषदेमध्ये पाठवलं, ती निर्णय सुद्धा सामाजिक परिस्थितीमध्ये खूप व्याख्यानाजोग आहे. पण या व्याख्यानाजोग पद्धतीने केलेले काम खऱ्या अर्थानं आज या ट्रोल आर्मीच्या पोटाला गोळा उठतायत, गोळा. आणि या गोळ्यामुळं सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने किंवा सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता हा या राष्ट्रवादीपासून कसा अलिप्त होण्यासाठी काय काय षडयंत्र रचता. कारण की पवार हे रसायन सोपं नाहीये. या पवार रसायनांनी ज्या पद्धतीने परिस्थिती मांडली आणि ज्या पद्धतीनं या राजकारणाच्या खेळीमध्ये फक्त आपल्या साखर लवादाच्या माध्यमातून या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं, ते अधिराज्य कायमस्वरूपी आपल्या परिस्थितीत राहावं आणि आपल्या पद्धतीनं केलेल्या परिस्थित्या या महाराष्ट्रावर कायम ठेवत ठेवाव्या यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आणि हे प्रयत्न खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमिकेत खूप वजाबाकीचे ठरले. कारण या विकासाच्या जोडीला ज्या पद्धतीने मराठवाड्याचा आजही विचार केला जातो तर या मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीच्या कुरघोड्या करून कार्यकर्त्याच्या अंगावर कार्यकर्ते घालून उभरते नेतृत्वांच्या घरी भांडणं लावून उभरत्या नेतृत्वांना कशा पद्धतीनं काटशह करून बाजूला करण्याचा प्रयत्न, या सगळ्या खेळ्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. आणि काही अशी पिल्लावळ जन्माला घातली की कायमस्वरूपी यांचं उद काही असो तरी यांचं उद हे करण्यातच यांना यांची धन्यता वाटते. कारण की परिस्थिती ती आहे ना. आणि ज्या पद्धतीचं एक अफूची गोळी सामाजिक पटलावर सोडलेली आहे, त्या अफूच्या गोळीचा जो नशा आहे, जी काही धुंदी आहे, ती धुंदी कायम या लोकांच्या डोक्यात भिनवली जाते. आणि या भिनवलेल्या धुंदीमुळं आज समाजामध्ये ज्या परिस्थिती आणून सोडलेल्या आहेत आणि सामाजिक पटलावर ज्या काही परिस्थितीमध्ये आज समाज वावरतोय, भलेही त्याच्यात भोरची घटना आजही तोंडाला काळा लावणारी, तरीही या सगळ्या समीकरणांमध्ये आम्ही कशा पद्धतीनं सिद्ध आहोत आणि आम्ही या राजकारणाचे खरे, आमच्याशिवाय या राजकारणाचं पानच हल्लं नाही पाहिजे या भूमिकेसाठी झगडणारे प्रत्येक तो मावा आणि प्रत्येक तो
नेटकरी ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणून सोडतोय ना, तीच खरी या महाराष्ट्रासाठी खूप मोठी गतिरोधकाची चाड आहे. परंतु हे सगळं असताना सुद्धा बारामतीकरांनी जो सुनेत्रा वहिनीवर जो विश्वास दाखवला, किंवा राहुरी मतदारसंघाने जे अक्षय कर्डिलेच्या पाठीमागे जी भक्कमपणे साथ दिली, त्यातून हे चित्र स्पष्ट होत आहे की कितीही काटशहाचं राजकारण तुम्ही जरी मांडलेलं असेल, किती समाज नाचवण्याचं राजकारण तुम्ही मांडलेलं असेल, तरी समाज आता एवढा जागृत झालाय की या अफूच्या गोळीची धुंदी काही जणांच्या डोक्यावर चढू शकते, पण कायमस्वरूपी या ज्या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी जी मंडळी आहेत, त्या मंडळींना फुले शाहू आंबेडकर आता नीटपणे समजले. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला, जो प्रगतीचा विचार आहे, जो आधुनिकतेचा विचार आहे, या आधुनिकतेच्या विचाराला ही सगळ्यात मोठी मिळालेली चाड म्हणजे सुनेत्रा वहिनींना ज्या पद्धतीने 98% मतदान मिळून सामाजिक वलयाला तोडून सामाजिक परिस्थिती जोपासण्यासाठी केलेला हा सगळ्यात मोठा हा प्रयोग खऱ्या अर्थाने यशस्वी झालाय. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं, याबद्दल तुमची काय भूमिका आहे ती कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.